काल आपण हीट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, हाफ पाहिला. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? क्लिनिकल थर्मोमीटर पाहिला आणि लॅबोरेटरी थर्मोमीटर पण पाहिला. त्यामध्ये टेम्परेचर कसं मेजर करतो हे सर्व पाहिलं. आता त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे? ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, यू माइट हॅव ऑब्झर्व्ड दॅट अ फ्राईंग पॅन बिकम्स hot when kept on a flame. It is because the heat passes from the flame to the utensil. ज्यावेळेस तुम्ही कोणत्या सपोज गॅसवर एक फ्राईंग पॅन ठेवला तर तो पण चालू गॅसवर, बंद नाही, चालू गॅसवर जर ठेवला तर काय होतंय? पॅन थोड्या वेळाने गरम होतंय. कसं? बिकॉज हीट पास होतीये त्या पॅनला. ओके, when the pan is removed from the fire it slowly cools down. गॅस ऑफ केला किंवा जर पॅन बाजूला काढून ठेवला, स्लोली टेम्परेचर कमी होत जाणार, गरम झालेला तवा हळूहळू थंड व्हायला सुरू होणार आहे. अल्टिमेटली काही तासांनी तो पूर्णपणे थंड सुद्धा होईल. व्हाय डज इट कूल डाऊन? द हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द पॅन टू द सराउंडिंग्स. सो यू कॅन अंडरस्टँड दॅट इन बोथ केसेस द हीट फ्लोज फ्रॉम अ हॉटर ऑब्जेक्ट टू अ कोल्डर ऑब्जेक्ट. फर्स्ट केसमध्ये काय? ज्यावेळेस तुम्ही गॅस ऑन केलाय त्याच्यावर जर फ्राईंग पॅन ठेवलेला आहे, हीट जी आहे कुठे ट्रान्सफर होतीये? त्या गॅस मधून कशाला? पॅनला. पॅन पहिला थंड होता, आता काय झालेला आहे? तो गरम झाला. इट हॅज बिकम हॉट. सो हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द गॅस फ्लेम टू द पॅन. थोड्या वेळाने ज्यावेळेस गॅस ऑफ करू किंवा पॅन बाजूला काढून ठेवूयात त्यावेळेस हा जो हीट झालेला गरम झालेला पॅन आहे, लास्ट अटेन्शन नाहीये तुझं, लक्ष कुठे आहे? ज्यावेळेस हा पॅन काढून ठेवला गॅसवरून किंवा गॅस बंद केलाय त्यावेळेस हा गरम झालेला पॅन पुन्हा काय होणार आहे? थंड होणार आहे. मग ही हीट गेली कुठं? जी पॅनला रिसीव्ह झालेली होती ही हीट गेली कुठे? हीट ट्रान्सफर झाली सराउंडिंगला. येस, जी पॅन मध्ये हीट होती तर ती काय झाली? सराउंडिंगला ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे ह्यामधून त्यांनी काय सांगितले? पहिलं जो हॉट होता, फ्लेम काय होती? हॉट होती, बरोबर. इथे फ्लेम होती पहिलं आणि हा सपोज पॅन आहे आपला. पहिलं हॉट पासून कोणाकडे गेली? कोल्डरकडे. आता पॅन जर बाजूला काढला, पॅन बाजूला जर काढला, आता ह्याच्यातून हीट कुठे जातीये? आजूबाजूच्या सराउंडिंग मधून सराउंडिंगकडे. म्हणजे फ्रॉम हॉटर ऑब्जेक्ट टू द कोल्डर ऑब्जेक्ट नेहमी हीट काय होत असते? ट्रान्सफर होत असते. इन फॅक्ट in all the cases, clear हो दे, in all the cases heat flows from a hotter object to a colder object. वर काय दाखवलंय का? नाही. हाऊ डज हीट फ्लो? आता आपण म्हणतोय की जो गरम ऑब्जेक्ट आहे त्याच्यातून हीट कोणाकडे जाणार आहे? जो कोल्डर ऑब्जेक्ट आहे. ओके, मग ही हीट फ्लो कशी होते, कसं ट्रान्सफर होतं ह्याचं ते आता आपल्याला पाहायचंय. ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ rod or flat strip of metal, say of aluminium or iron. Fix a few small wax pieces on the rod. These pieces should be at nearly equal distances. Clamp the rod to a stand. If you do not find a stand, you can put one end of the rod in between bricks. Now hit the other end of the rod and observe what happens to the wax pieces. काय सांगितले? एक कोणता तरी मेटल रॉड घ्यायचा, स्ट्रिप घ्यायची आहे. तुमच्याकडे मोठी स्केल असते, मेटल स्केल, ती घेतली तरी चालेल. ओके, एक मोठा मेटल रॉड घेतलेला आहे आणि काही इक्वल डिस्टन्स वर काय करायचे आहेत? वॅक्स पाडायचा आहे. ओके, मार्किंग करून करा किंवा डायरेक्टली टाका. ठीक आहे. वॅक्स मेणबत्ती मेल्ट करतो आपण बघा, पेटवली आणि आडवी केली की त्याचे थेंब आपोआपच पडतात. ओके, काय करायचं आहे? आता ह्या मेटल स्ट्रिपला एका स्टँडला अडकवून द्यायचंय. नसेल तर त्यांनी काय सांगितलं? 2 ब्रिक्सच्या मध्ये हिला अशी अडकवून द्या. आता काय करायचं आहे आपल्याला? त्याला हीट करायचंय. नाउ हीट द अदर एंड ऑफ द रॉड. सी हियर इट इज शोन. ओके, डू these pieces मेल्ट होतात. येस, डू these pieces begin to fall? Which piece falls first? Do you think that heat is? पुढचं वाचूयात. हा एक्सपेरिमेंट त्यांनी इथे दाखवलाय बघा. वॅक्सचे थेंब लावलेले आहेत ब्रिक्स मध्येही,
पट्टी पकडलेली आहे, स्ट्रिप पकडली आहे. त्याच्या एका एंडला काय करायचंय, हीट द्यायची आहे. हीट कुठे देतोय आपण, एंडला. बट स्टील यू विल ऑब्झर्व दॅट आफ्टर सम टाइम एक एक वॅक्सचा जो थेंब आहे तो काय करतोय, खाली पडतोय, नंतर हा पडेल, नंतर हा पडेल. असं का होतंय, बिकॉज हीट इथून काय होतीये, ट्रान्सफर होतीये. म्हणून आपण हीट तर एकाच ठिकाणी करतोय ते पण एंडला, बट हीट काय होतीये, ट्रान्सफर होत चाललेली आहे. ओके, डू यू थिंक दॅट हीट इज transferred from the end nearest to the flame to the other end? The process by which heat is transferred from hotter end to the colder end of an object is known as conduction. ह्यालाच काय म्हणतो, ह्या प्रोसेसला कंडक्शन. कशाला, की ज्या वेळेस एखादा, ही जी प्रोसेस आहे हॉटर एंड जो आहे, आता एकच मेटल तर एकच आहे ना, वेगवेगळे दोन ऑब्जेक्ट नाहीये. मग अशी जसं फ्लेम कशाला गेली, तव्याला गेली, तव्यापासून ती मग त्यातली हीट कुठे गेली, हवेत गेली. आता ह्या केस मध्ये तर एकच आहे आपल्याकडे काहीतरी मेटल आणि त्याच्यावर मेणबत्तीचे थेंब लावलेले आहेत. मग काय होते, आपण हीट केल्यानंतर ही हीट ह्या मेटल मधून काय होतीये, ट्रान्सफर होत चालली आहे. हळूहळू हा गरम होत होत इकडे जाणार आहे. मग का त्यांनी सांगितलं हातात पकडून असं धरून पेटवा, हीट द्या. येस, गरम झालं, मग हात भाजेल ना. मग त्यांनी एक तर 2 विटांच्या मध्ये ठेवायला लावलाय किंवा स्टँडवर अडकवायला सांगितलेलं आहे. मग हीट काय होते, हळूहळू ट्रान्सफर होत चाललेली आहे. आणि मग ज्या वेळेस पहिल्या मेणबत्तीच्या थेंबाला हीट लागेल त्यावेळेस तो मेल्ट होऊन खाली पडेल. ज्यावेळेस अशी हीट पुन्हा ट्रान्सफर होऊन सेकंड वॅक्स पॉइंटला येईल त्यावेळेस सेकंड तो वॅक्स पडेल खाली. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ दिस हीट, ओके, ह्यालाच काय म्हटलेलं आहे, कंडक्शन. कंडक्शन इन सॉलिड्स जनरली it is taking some time for, okay, in general heat is transferred by the process of conduction. Solids जे आहेत, solids मध्ये heat कशी ट्रान्सफर होते, by the process of conduction, almost in all metals. Okay, do all substances could conduct heat easily? You must have observed that the metallic pan for cooking has a plastic or wooden handle. Can you lift a hot pan by holding it from the handle without getting hurt? आता त्यांनी काय सांगितलं, जे सॉलिड्स आहेत जनरली दे कंडक्ट हीट बाय द प्रोसेस ऑफ कंडक्शन, दे ट्रान्सफर हीट बाय द प्रोसेस ऑफ कंडक्शन. मग जे मेटल्स आहेत हे फार लवकर हीट ट्रान्सफर करतात ॲज कम्पेअर टू अदर सबस्टन्सेस. आता आपण जर तवा घेतला, फ्राईंग पॅन घेतला, त्या फ्राईंग पॅनला हँडल जो असतो तो कशाचा बनलेला असतो, लाकडाचा किंवा प्लास्टिकचा. मग तरीही आपण इझिली त्या हँडलला पकडून पॅन उचलतो, बाजूला ठेवतोय की नाही का, मग तो का नाही गरम झाला, पॅन इतका मोठा झाला आणि हे हँडल का नाही गरम झालेला, बिकॉज प्लास्टिक अँड वूड इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हीट पटकन घेणार नाहीत. ते आता ह्या चॅप्टर मध्ये आपण हीट बद्दल पाहतोय, त्यामुळे हीटचं ही तसंच आहे, इझिली हीट ट्रान्सफर होणार नाही त्याला. ओके, हीट त्याच्यातून ट्रान्सफर होत नाहीये. तर आता हे जे मेटॅलिक आहे, मेटॅलिक किंवा वुडन और सॉरी मेटॅलिक पॅन आहे त्याच्यामध्ये हीट लवकर ट्रान्सफर होते, वूड आणि प्लास्टिक मध्ये होत नाहीये. त्याच्यामुळे आपण जर त्याला पकडलं तर आपल्याला लवकर गरम लागत नाही. वी डू नॉट गेट हर्ट. ओके, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिली आहे, ऍक्टिव्हिटी 3.7. हीट वॉटर इन अ स्मॉल पॅन और अ बीकर. Collect some articles such as steel, spoon, plastic scale, pencil and divider. Dip one end of each of these articles in hot water. त्यांनी काय सांगितलंय, एक पॅन घ्यायचंय किंवा बीकर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, गरम पाणी करायचंय. ओके, मग वेगवेगळे आर्टिकल्स गोळा करायचे. चमचा घेतला, टेबल स्पून घेतला, प्लास्टिकची स्केल घेतली, पेन्सिल घेतली, डिवायडर, तुमच्या कंपोस्ट मध्ये जे डिवायडर असतं ना ते घेतलं, वेगवेगळे आर्टिकल्स घेतले आणि त्याचा वन एंड, डिप वन एंड इन दॅट हॉट वॉटर, त्याचा एक एंड काय करायचा आहे, त्या गरम पाण्यामध्ये डिप करायचा आहे. वेट फॉर अ फ्यू
wait for a few minutes. Okay. Touch the other end, enter your observations in the table. वेगवेगळे आर्टिकल्स कलेक्ट केलेले आहेत, गरम पाण्यामध्ये डिप केले आणि सेकंड जी साइड आहे त्याची त्याला टच करून पाहायचं आहे गरम झालाय की नाही झाला. अँड यू हॅव टू राईट डाऊन युअर ऑब्झर्वेशन्स. काय करताय तुम्ही दोघी? काय लिहिते तू? सिद्धी काय लिहितीये? अंडरलाईन करते. ओके. The materials which allow heat to pass through them easily are conductors of heat. मग काही मटेरियल्स जे आहेत जे पटकन गरम होतील आणि आपल्याला हीट जाणवेल. ओके. सो द मटेरियल्स विच ट्रान्सफर हीट इझिली त्यांनाच काय म्हणतो आपण? कंडक्टर्स ऑफ हीट. का? ते हीट कंडक्ट करतात. एका पॉइंट पासून हीट कंडक्ट होत दुसऱ्या पॉइंट पर्यंत येते आहे, ट्रान्सफर होत येते. फॉर एक्झाम्पल्स ॲल्युमिनियम, आयर्न अँड कॉपर. जे जे मेटल्स आहेत, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, जे जे मेटल्स आहेत हे लवकर गरम होतात, हीट होतात. द मटेरियल्स विच डू नॉट अलाउ हीट टू पास थ्रू देम इझिली आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट सच ॲज प्लास्टिक अँड वूड. पुअर कंडक्टर्स आर नोन ॲज इन्सुलेटर्स. आता काही वस्तू अशा आहेत ज्या प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत किंवा वुडन आहेत, त्या गरम होणार नाहीत, लवकर लवकर जाणवणार नाहीत. का? कारण ते हीट लवकर ट्रान्सफर करत नाही. आणि अशा वस्तूंना, अशा मटेरियल्सला आपण काय म्हणतो? इन्सुलेटर्स. दे आर पुअर कंडक्टर्स, दे आर नॉट ट्रान्सफरिंग द हीट इझिली. ओके. सो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट and wood and plastic like materials are poor conductors of heat. They are called as insulators. What they are called as? Insulators. कळालं काय आहे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स? समजलं? येस 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 आहे. जे चांगले कंडक्टर्स आहेत, जे इझिली ट्रान्सफर करतील, दे आर गुड कंडक्टर्स. जे अजिबात करणार नाहीत, दे विल बी इन्सुलेटर्स. आणि काही असे पण आहेत जे थोड्याफार मीडियम रेंज मध्ये होतील. ओके ना, खूप नाही होत ते. द वॉटर अँड एअर आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट. देन हाऊ डज द हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस इन दिस सबस्टन्सेस? लेट अस फाइंड आउट. आता वॉटर, एअर हे कसे आहेत? पुअर कंडक्टर्स आहेत. इन्सुलेटर्स म्हटले का? आणि जे वॉटर, हार्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉल्ट्स वगैरे प्रेझेंट असतात, आयन्स असतात. येस, सॉल्ट्स म्हणजे तेच मिनरल्स, आयन्स ते असतात. अँड दे आर गोइंग टू परफॉर्म द फंक्शन ऑफ कंडक्टिंग. त्यामुळे ते कंडक्ट करतात. आणि जे प्युअर वॉटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आयन्स प्रेझेंट नाही आहेत ना, त्यामुळे ते करत नाहीत. द वॉटर अँड एअर आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट. हवेतून, पाण्यातून इझिली हीट ट्रान्सफर होणार नाही लवकर. देन हाऊ डज हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस इन दिस सबस्टन्सेस? मग ह्याच्यातून कसं होईल? आपण आता सॉलिड मटेरियल्सचं पाहिलं. सॉलिड मटेरियल्स काय करतात? एका एंडला जरी गरम केले, हीट केले, तरी ते हीट ट्रान्सफर करतात. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणलो? कंडक्शन ऑफ हीट. आता जे दुसरे आहेत, जसं की वॉटर आणि एअर आहे, त्यांना काय म्हटलंय? पुअर कंडक्टर्स आहेत, पण तरी ते हीट ट्रान्सफर करतायत. बरोबर. हवा गरम आहे, हवा थंड आहे, आहे की नाही? पाणी गरम गार होतंय. मग त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर कशी काय होतीये ते आता पाहायचंय आपल्याला. ओके, लेट्स सी द ऍक्टिव्हिटी. टेक अ राउंड बॉटम फ्लास्क. इफ फ्लास्क इज नॉट अवेलेबल, अ बीकर कॅन बी यूज. राउंड बॉटम फ्लास्क मीन्स व्हॉट? असा फ्लास्क ज्याचा बॉटम कसा आहे? राउंड आहे, ह्याला राउंड बॉटम फ्लास्क म्हणतात. ओके, काचेचा असतो. सेटल डाऊन होतात. येस येस, तुरटीचं तू जे बोलतीयस ना, बरोबर. आपण पण नाही का, बरेच जण काय करतात की घरात पाणी आलं, काय करतात? तुरटी फिरवतात वरून, आणि काय होतं? मग त्याच्यामध्ये जी घाण आहे ती काय होते? सेटल डाऊन होते. काय सांगितले त्यांनी? एक राउंड बॉटम फ्लास्क घ्यायचा आहे. फिल इट 2/3 विथ वॉटर. प्लेस इट
ऑन अ ट्रायपॉड. ट्रायपॉड म्हणजे त्याला 3 स्टँड असतात, 3 पाय असतात. ओके, त्याला ट्रायपॉड म्हणतात. ह्या पद्धतीचं लॅबमध्ये तुम्हाला दाखवले की नाही मला माहित नाही, बट ह्याला असे तिकडे मध्ये एक आणि हा इकडे एक, असे 3 पाय असतात. ट्रायपॉड स्टँड, माठ ठेवतो. येस, त्या टाईपचं. ओके. Place it on a tripod or make arrangement to place the flask in such a way that you can heat it by placing a candle below it. कसं ठेवायचं आहे तुम्हाला त्या कोनिकल फ्लास्कला स्टँडवर, की त्याच्या खाली ट्रायपॉड स्टँड नसेल, दुसरं काही जरी असेल तर कसं ठेवायचंय तुम्हाला, की खालून तुम्ही त्याला काय करू शकता, कॅन्डल ठेवू शकता, गरम करू शकता त्या फ्लास्कला. Wait till the water in the flask is still. Place a crystal of potassium permanganate at the bottom of the flask gently using a straw. Now heat the water by placing the candle just below the crystal. काय घेतलेला आहे आपण, एक कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे. बरोबर असा फ्लास्क घेतला, एका स्टँडवर त्याला ठेवला आणि खालून काय केलेलं आहे, एक कॅन्डल ठेवलेली आहे, त्याला गरम करतोय आपण. ओके, त्यांनी काय सांगितलं, ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे तुम्हाला, पोटॅशियम परमॅंगनेट. काय ऍड करायचं आहे, पोटॅशियम परमॅंगनेट. त्याचं एक क्रिस्टल हलकासा ठेवून द्यायचंय. पाणी स्टील, स्टील म्हणजे काय, शांत आहे, जास्त हलत नाहीये. ओके, पाणी ज्यावेळेस एकदम शांत आहे त्यावेळेस एका स्ट्रॉच्या मदतीने जस्ट एक पोटॅशियम परमॅंगनेटचा क्रिस्टल खाली त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे. पाणी शांत झालं की काय करायचंय, कॅन्डल ठेवायची आहे, हीट करायचं आहे. हा जो आहे हा कोणत्या कलरचा असतो, पिंक कलरचा असतो. ठीक आहे, पिंक पर्पल लाईक. ओके, ही ऍक्टिव्हिटी सांगितली आहे त्यांनी. Write your observations in your notebook and also draw a picture of what you observe. When water is heated, the water near the flame gets hot. Hot water rises up. The cold water from the side moves down towards the source of the heat. This water also gets hot and rises. See, diagram दाखवली इथे. ठीक आहे, इथे काय ठेवलेलं आहे, एक कोनिकल फ्लास्क दाखवलाय, इथे पोटॅशियम परमॅंगनेट ठेवलेलं आहे. कोनिकल आहे ना बाळा, बघ ना, असाच आहे ना, राऊंड बॉटम, ज्याचा बॉटम राऊंड आहे. नुसता जो असतो तो कोनिकल फ्लास्क म्हणतो आपण त्याला, फक्त ह्याला राऊंड बॉटम कोनिकल फ्लास्क म्हणतो. ह्याचा बॉटम राऊंड आहे म्हणून. ठीक आहे, असा घेतलेला आहे ना आपण राऊंड बॉटम कोनिकल फ्लास्क, इथे ठेवलाय. आणि ज्यावेळेस तुम्ही याला हीट करता, याच्यामध्ये काय आहे, पाणी आहे. बरोबर, आता ज्यावेळेस हीट करताय त्यावेळेस हीट ह्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या क्रिस्टलला सुद्धा ट्रान्सफर होतीये. हळूहळू काय दिसायला चालू होईल तुम्हाला, की ह्याच्यामधून हा पोटॅशियम परमॅंगनेट ह्या पद्धतीने तुम्हाला इकडे इकडे जाताना दिसेल. का, कारण ज्या वेळेस पाणी तुम्ही गरम करता, ओके, ज्यावेळेस पाणी तुम्ही, काही पाणी आहे गरम केलेलं आहे, तर हीट कशाला लागली आहे, खालच्या पाण्याला लागली आहे, ते गरम झालं. गरम झाल्यानंतर ते इट रायझेस अप, हे पाणी काय होतं, वर जातं. ओके ना, वॉर्म वॉटर झालेलं वर जातं आणि जे गार पाणी आहे ते त्याची जागा घेतं. आता पुन्हा हे गार पाणी जे आहे ज्यावेळेस गरम होईल, पुन्हा हे गार पाणी काय होईल, वरच्या डायरेक्शन मध्ये जाईल आणि वरचं गार पाणी खाली येईल. ओके, आता हे पाणी हलतं हे दिसावं, कळावं, ही ऍक्टिव्हिटी, म्हणून आपण त्याच्यामध्ये काय ऍड केला, पोटॅशियम परमॅंगनेट ऍड केला. त्याचा जो पिंक कलर आहे तो तुम्हाला त्या डायरेक्शन मध्ये जाताना दिसेल. कसा, खालून वर जातो, वरून खाली येतो, खालून वर जातो, वरून खाली येतो, खालून वर जातो, वरून खाली येतो, ह्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे कशी प्रोसेस आहे, अशी आणि अशी, होय की नाही, ह्या डायरेक्शन मध्ये मुवमेंट होतीये. मग ह्याच्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की हॉट झालेलं वर चाललंय आणि त्याची जागा कोणी घेतलीये, थंड पाण्याने घेतलेली आहे. अजून गरम होणार. येस, हे कंटिन्युअस चालू असतं असं. ओके, हे त्यांना ह्या ऍक्टिव्हिटी मधून दाखवायचं होतं की हीट कशी ट्रान्सफर होती आहे पाण्यामधून, त्याच्यासाठी हे त्यांनी दाखवलेलं आहे. Water from the sides move down. This process continues till the whole water gets heated. This mode of heat transfer is known as convection. Okay, मग ह्या पद्धतीने जे ट्रान्सफर होते, खालचं पाणी गरम झाले की वर जाणार,
साईडने थंड पाणी त्याच्या जागेवर येणार, हे गरम झालं की हे पुन्हा वर जाणार, त्याच्या जागेवर खाली दुसरं येणार, आणि कधीपर्यंत होत राहणार, जोपर्यंत पूर्ण पाणी गरम होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. मग ह्या पद्धतीने जी हीट ट्रान्सफर होती अशी राऊंड राऊंड, तर ह्यालाच काय म्हणतो मग आपण, कन्व्हेक्शन. ओके. मेटल्स मध्ये काय पाहिली, कंडक्शन. कंडक्शन, हीट ट्रान्सफर अलॉंग द मेटल रॉड. आणि आता पाण्यातली काय पाहतोय आपण, ह्या राऊंड मोशन मध्ये, ह्यालाच काय म्हणतो आपण, कन्व्हेक्शन. कळालं, पाण्यामध्ये कशी हीट ट्रान्सफर होते, बाय द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन. नेक्स्ट काय आहे, हाऊ डज द हीट ट्रॅव्हल इन एअर, इन विच डायरेक्शन डज द स्मोक गो. आता मेटल मधली पाहिली, म्हणजे सॉलिड्स मधली पाहिली, लिक्विड वॉटर मध्ये पाहिलं. आता हवेमध्ये हीट ट्रान्सफर कशी होती, हवा कशी मूव्ह होते हे पाहायचंय. ओके. द एअर नियर द heat source gets hot and rises. The air from the side comes in to take its place. In this way the air gets heated. The following activity confirms this idea. हवा पण काय सांगितलेलं आहे त्यांनी की सपोज इथे हवा आहे, हे हवेचे पार्टिकल्स आहेत. सपोज हीट लागली आहे, जे गरम झालेले आहेत, गरम झालेले कुठे मूव्ह होणार, अपवर्ड डायरेक्शन, आणि जे थंड आहेत ते त्यांची जागा घेणार आहेत. जे गरम होतील, हलके होतील, एअर विल मूव्ह अप अँड त्याची जागा कोण घेणार आहे, थंड वाले पार्टिकल्स घेणार आहे, थंड हवा घेणार आहे. ऍक्टिव्हिटी थ्रू एक्सप्लेन केले. लेट्स सी. लाइट अ कॅन्डल, कीप वन हँड अबाउट द फ्लेम अँड वन हँड ऑन द साइड ऑफ द फ्लेम. डू युअर हँड्स फील इक्वली हॉट, इफ नॉट विच हँड फील्स हॉटर अँड व्हाय. काय सांगितले, सपोज एक कॅन्डल घेतली तुम्ही. ओके. ही एक कॅन्डल आहे, काय करायचं आहे, एक हात इथे ठेवायचा आहे वर, ओके, कॅन्डलच्या वर, आणि दुसरा जो हात आहे तो कुठे धरायचा, इथे साईडला. एक कॅन्डलच्या वर आणि एक कॅन्डलच्या साईडला. कोणत्या हाताला गरमी लागेल, ह्याला लागेल की ह्या वरच्या हाताला लागेल, वरच्या हाताला लागेल की नाही. म्हणजे हीट कोणत्या साईडनी, त्या कॅन्डलच्या वर ही ते जी हवा आहे ती गरम होतीये, इथे साईडला जी हवा आहे ती गरम होतीये ना कॅन्डलमुळे. मग ही गरम झालेली हवा, हीट जी आहे तीच आपल्या हाताला लागतीये, बरोबर. मग इथे जो हात वर आहे त्याला जास्त हीट लागतीये आणि जो साईडला आहे त्याला कमी लागते. हे त्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांनी दाखवलेलं आहे. बी केअरफुल, कीप युअर हँड्स ॲट अ सेफ डिस्टन्स फ्रॉम द फ्लेम सो दॅट यू डू नॉट गेट हर्ट. ओके. मग आता कशी मूव्ह होतीये त्यांनी केले एक्सप्लेन. ओके. सी, इथे ऍक्टिव्हिटी त्यांनी करून दाखवली. एक हात साईडला ठेवायचा, एक वर ठेवलेला आहे. आपलं वरचा हात नाही दाखवलेला. कुठे दाखवलाय, मी अर्धवटच घेतलं का, हा दाखवलाय, सॉरी. Notice that towards the top the air gets heated by convection. आता वरची हवा जी आहे ही कशामुळे गरम झाली, कन्व्हेक्शन. कारण हवा गरम कोणत्या साईडला गरम झालेली, वर मूव्ह होतीये, तिची जागा कोण घेते, थंड हवा. मग ह्या पद्धतीने काय आहे, कोणती प्रोसेस आहे ही, कन्व्हेक्शन. मग हवा पण कशा प्रोसेसनी गरम झाली, कन्व्हेक्शननी झाली. Therefore the hand above the flame feels hot. On the sides, however, there is no convection and air does not feel as hot as the top. मग ज्या वेळेस हवा काय होती, थंड गरम झालेली वर जाते, त्यामुळे वर गरम लागलं. पण साईडची जी हवा आहे, हीट अशी साईडला आली का, नाही आली, त्यामुळे आपल्याला साईडला हाताला लवकर गरम लागत नाही. ठीक आहे. कन्व्हेक्शन प्रोसेसनी एअर मध्ये हीट ट्रान्सफर होते. नेक्स्ट काय दिलंय, द पीपल लिव्हिंग इन द कोस्टल एरियाज. कोस्टल एरियाज म्हणजे कोणता, सी साइड. येस, समुद्र किनारी जी जागा आहे, ओके, त्याला कोस्टल एरिया म्हणतो. एक्सपिरियन्स अन इंटरेस्टिंग फेनोमेना. ड्यूरिंग द डे द लँड गेट्स हीटेड फास्टर दॅन द वॉटर. द एअर ओव्हर द लँड बिकम्स हॉटर अँड रायझेस अप. द cooler air from the sea rushes in towards the land to take its place. The warm air from the land moves towards the sea to complete the cycle. The air from the sea is called the sea breeze. आता काय सांगितले त्यांनी बघा, जे कोस्टल एरिया मध्ये राहतात, ओके,
जे कोस्टल एरियामध्ये राहतात तिथे काय फेनॉमेनन्स मीन्स सम इन्सिडन्स अकरन्स, एखादी घटना जी घडते ना त्याला त्याला आपण फेनॉमेना म्हणतो. ठीक आहे. सॉरी काय सांगत होते मी. हा, ड्युरिंग द डे लँड गेट्स हीटेड अप. आता काय आहे, सपोज सी हिअर इज वॉटर आणि इथे जमीन आहे. ओके, ही जमीन आहे लँड. आता ड्युरिंग डे टाइम काय होतं, काय पटकन गरम होईल, सँड की पाणी. पाणी नाही लवकर गरम होत, सँड गरम होते. तुम्ही बीचला कधी गेले फिरायला, बीचवर चालू शकता का पटकन पळत पळत जाता पाण्यामध्ये, का पाणी थंड असतं ना, बीचची सँड गरम असते की नाही. हा, काय बीचला गेलेले असताल की नाही, गरम काय लागतं, वाळूत चालता येतं का त्या हीट मध्ये गरमीमध्ये, पटपट पळत जातो की नाही आपण पाण्यामध्ये, है की नाही. पाणी जास्त वेळ राहतं. सँड जेवढी पटकन गरम होते तेवढीच पटकन ती थंड पण होते. ठीक आहे, तेवढीच पटकन ती थंड पण होते. पाणी गरम राहतं, बरोबर बोललास तू ह्या. ओके, सी आता ड्युरिंग डे टाइम व्हॉट हॅपेन्स, सँड लवकर गरम होणार आहे. ओके, त्यामुळे इथं जे एअर प्रेझेंट आहे, इथे जे एअर आहे हे लवकर गरम होईल. मग गरम झालेलं एअर कुठं मूव्ह होईल, पाण्यात. कशाला मूव्ह होईल, वर होईल. बरोबर, एअर गरम झाले की कुठं होईल, वर जातं. आणि त्याची जागा कोण घेणार आहे, थंड हवा. हवा थंड कुठली आहे, इथली आहे सध्या. मग इथली थंड हवा कुठे मूव्ह होणार, इकडे मूव्ह होणार, सँड वर मूव्ह होणार. ओके, ही वर जाणार आणि थंड हवा पाण्यावरची जमिनीवर येणार आहे, होय की नाही. हे ह्या पद्धतीने मूव्ह होईल ना, कन्व्हेक्शन, होय की नाही. हे वर जाईल, थंड हवा तिथे येईल, हे वर जाईल, थंड हवा इथे येईल, हे वर जाईल, थंड हवा इथे येईल, होय की नाही. असं होणार आहे की नाही मूव्ह. पॅनचं आपण पाहूयात, पॅनचं. आता हा इन्सिडन्स पूर्ण होऊ दे, 1 मिनिट थांब, मध्येच आता पॅन नको आणू. ठीक आहे, आता हे काय झालं, समुद्र आहे, जमीन आहे, जमीन गरम झाली, जमिनीवरची हवा पटकन गरम झाली, हवा वर गेली आणि त्याची जागा कोण घेणार आहे, थंड हवा. थंड हवा कुठून येते, इकडून येते आहे लँड कडून, सॉरी सी कडून. ओके, म्हणूनच ह्या ब्रिजला, ह्या हवेला काय म्हणतो, सी ब्रिज. काय म्हणतात याला, सी ब्रिज. कळालं. ओके, 1 मिनिट, हा पॉइंट पूर्ण होते बाळा, मग तुझं क्वेश्चन घेऊयात आपण. टू रिसीव्ह द कूलर सी ब्रिज, द विंडोज ऑफ द हाऊसेस इन कोस्टल एरियाज आर मेड टू फेस द सी. म्हणजे कोस्टल एरियाला, समुद्र किनारी जे घरं आहेत, हाऊसेस आहे, ओके, ते काय करतायत, जे खिडके दरवाजे आहेत ते कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, समुद्राच्या साईडला. का, कारण समुद्रातून काय होणार आहे, समुद्राच्या वरून थंड हवा येणार आहे. ओके, कुठे, जमिनीवर. कळालं. गिव्ह रिझन साठी हे मार्क करून ठेवा पूर्ण पॅरेग्राफ. ॲट नाईट इट इज एक्झॅक्टली द रिव्हर्स. द वॉटर कूल्स डाऊन more slowly than the land. No. सांगते, मगाशी मी काहीतरी मग चुकीचं बोलले का. At night it is exactly the reverse. The water cools down more slowly than the land. बरोबर आहे. So the cool air from the land moves towards the sea. This is called land breeze. आता रात्री ह्याच्या रिव्हर्स होणार आहे. रात्री काय होणार आहे, समुद्र आहे, ही जमीन आहे आपली. रात्री काय पटकन थंड होणार आहे, माती. माती पटकन थंड होणार आहे. गरम कुठलं आहे, गरम एअर इथलं आहे, हे मूव्ह होणार आणि ह्याची जागा कोण घेणार आहे, लँड वरचा हवा. 1-2 मिनिट बघा, लँड वरची हवा. बरोबर. सो रात्रीच्या वेळेस ब्रीज कुठून कुठे जाणार आहे, कुठून कुठे जाणार आहे, येस, सँड कडून वॉटर कडे, लँड कडून सी कडे. ओके, सो ह्या ब्रिजला काय म्हणणार मग आपण, लँड ब्रिज. कळालं. रात्री जी हवा आहे त्यावेळेस ती सँड कडून कुठे येणार आहे, वॉटर कडे येणार आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं, लँड ब्रिज. आणि दिवसा याच्या ऑपोजिट काय होतंय, सी ब्रिज. आपण म्हटलो समुद्रावरून हवा कुठे जाणार आहे, लँड कडे जाणार आहे. कळाले दोन्ही कन्सेप्ट.
गिव्ह रिझन म्हणजे हेच विचारणार आहे, डे टाइम असं का होतंय की हवा मूव्ह होतीये फ्रॉम सी टुवर्ड्स द लँड. हाच क्वेश्चन येईल गिव्ह रिझन साठी. हा जो पॅरेग्राफ आहे ना, गिव्ह रिझन साठी मार्क करा, किंवा व्हॉट डू यू मीन बाय सी ब्रीज अँड व्हॉट डू यू मीन बाय लँड ब्रीज, किंवा त्याची प्रोसेस एक्सप्लेन करा. ह्या टाइप कोणताही क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. ओके.